रतन एडिशन सीझन 12. वळत सामन्याकडे फलंदाजी मार्कवर संदेश भोईर, नॉन स्ट्रायकिंग एंडवर अमन सिंग, गोलंदाजीसाठी रितेश मोरे. तिसरा चेंडू 3 चेंडू 2 धावा. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी रितेश मोरे यांच्या मार्फत. प्ले अँड मिस अमन सिंग. अतिशय सुंदर असा चेंडू टाकलाय. चेंडू वळवण्याची क्षमता आहे रितेश मोरे यांच्याकडे. ओके, 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. ऑफ कटर समोर खेळलाय, समोर फिल्डर नाहीत. आलाय चौका. चेंडू 6 धावा. सामना थांबलाय तोपर्यंत आपण एक संगीत ऐकूया. डीजे मास्टर. सामन्याकडे वळूयात. शेवटचा चेंडू रितेश मोरे. प्ले अँड मिस अमन सिंग. अतिशय सुंदर असा चेंडू वळवलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती नागडी बाद 7 धावा. अतिशय सुरेख असं षटक हाताळलं रितेश मोरे यांनी. दिसते मी बाल फिरकीचा जादूगर. अतिशय सुरेख असा गोलंदाज. BTCL चा अतिशय एक्सपिरियन्स खेळाडू. गोलंदाजाच्या नावावर खूप सारा विकेट सुद्धा आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू खेचलाय. लॉंग लेग रिजन. घरंगट टप्पा खेत चाललाय. चेंडू बाउंड्री लाईन बाहेर चौकार. सारखा चेंडू पाठवला सीमारेषे पार. चौकारसाठी संदेश भोईर. संदेश भोईर, अमित गिरी यांना आपण एकत्र खेळताना पाहतो साई 11 संघामधून. अतिशय जवळचे. चेंडू फिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडूला बाहेर पाठवू नाही शकले संदेश भोईर. 2 धावांनीच संतुष्ट राहावं लागेल. तिसरा चेंडू मार्गस्थ अमित गिरी. स्ट्राइकवर संदेश भोईर.
रिव्हर्सचा प्रयत्न, रिव्हर्स ला फिरवलाय, चेंडू चाललाय सीमा रेषे पार. बीटीसी लॉस्टर चौकात डीजे. हीच एक कमजोरी असते गोलंदाजाची व फलंदाजाची. जेव्हा दोन्ही मित्र एका संघात खेळत असतात त्यांना माहीत असते की कोण किती कमजोर आहे, कोठे कमजोर आहे, कोण किती पॉवरफुल आहे, कोणाला कुठे खेळायचं आहे. दोघं जण एकामेकांसोबत एकाच संघात खेळतात बी टी सी एलच्या ऑल संडे टुर्नामेंट्समध्ये, बी टी सी एल ऑल स्टार्समध्ये. पुन्हा एकदा चेंडू फिरकावण्याचा प्रयत्न अमित गिरी यांच्या खात्यात. संदेश भोईरच्या विकेटने नाव नोंदवलं गेलं आहे. संदेश भोईर आणि अमित गिरी फलंदाजीसाठी नवीन फलंदाज विकास राजभार. हा, विकास राजभार सुद्धा एक आक्रमक शैलीचे खेळाडू. अतिशय सुंदर अशी फलंदाजी करताना आपल्याला ते नजरानं दाखवतील. आतापर्यंत सुरेख असं क्षेत्र रक्षण आपल्याला पाहायला भेटलंय आर सी बी कडून, रॉयल चॅलेंजर्स बदलापूर. लॉंग लेग रिजनला फिरकावून दिलाय सीमा पार. A1 क्वालिटीचा षटकार डीजे मास्टर. चेंडू हरवलाय. शॉट काही असा होता की तो चेंडू हरवेलच. अतिशय सुरेख असा शॉट मारलाय विकास राजबहार. पॉवर प्लेचा षटक आहे मित्रांनो. पॉवर प्लेच्या षटकात नवीन बॉलच यूज केला जातो. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते एक गडी बाद 26 धावा. बाहेरील खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी चेंडू खेळपट्टीच्या आत मारू नये. तिसरा षटक परफॉर्मन्स ओव्हर. आता येथे रितेश मोरे, फिरकीचा जादूगार, शिवशंभो संघाचा अतिशय सुंदर असं गोलंदाज. रितेश मोरेंना मार्गदर्शन करताना दीपक फरकडे त्यांच्या संघाचे कर्णधार.
फलंदाजी मार्कवर अमन सिंग. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न पण चेंडूने कोठे उसळी घेतले. क्षेत्ररक्षकाच्या नाकावर टिचून एक धाव. दुसरं षटक वैयक्तिक दुसरं व संघासाठी तिसरं षटक हाताळत आहेत रितेश मोरे. अतिशय सुंदर असं चेंडू, अतिशय सुंदर अशी खेळी सुद्धा अमन सिंग खेळत आहेत. अमन सिंग SSS चे कर्णधार. नेतृत्व शिकी सिंगल काढण्याचा प्रयत्न. पॉइंट रिजनला अमित कडून चेंडू निसटला आहे. अतिशय सुंदर अशी क्षेत्ररक्षण आपल्याला बाउंड्रीवरून पाहायला भेटते. रितेश मोरे कुठेतरी नाराज असतील मिसफील्ड साठी. अतिशय सुंदर असं षटक हाताळत आहेत. पाच चेंडू, 4 चेंडू, माफ करा. फिरकावून देण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर असा चेंडू. प्ले अँड मिस अमन. अतिशय ताबडतोड शैलीचा हा फलंदाज आज कुठेतरी शेवटचा फिरकावून देण्याचा प्रयत्न. नीचे खाली क्षेत्ररक्षक. चेंडू जातोय षटकारासाठी सीमा रेषा पार षटकार. या षटकात 10 धावा आला, बरोबर आहेत का? पंच 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते एक गडी बाद 36 धावा. या षटकात रितेश मोरे यांनी 10 धावा खर्च केल्या. नवीन गोलंदाज फिरोज अन्सारी. परफॉर्मन्स ओव्हरमधून तुमची 5 धावा मायनस करण्यात आल्यात. त्यानंतर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतोय तो 3 षटकांनंतर 31 धावा एक गडी बाद. षटकार
लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव. फिरोज अन्सारी तिसरा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू झालाय लोअर फुल टॉस. लॉंग लेग रिजन मध्ये जोरदार थ्रो करण्यात. वॉड थ्रो अतिशय सुंदर असा थ्रो केलाय. फिरोज अन्सारी अतिशय सुंदर असं षटक हाताळत आहेत. 3 चेंडूंमध्ये 8 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा फिरकावून दिलाय चेंडू सीमा रेषा पार. षटकार. फलंदाजाने कुठेतरी गोलंदाजावर प्रेशर देण्याचा प्रयत्न करत आहेत. शॉर्ट चेंडू कव्हर रिजन मध्ये खेळलाय. अतिशय सुंदर क्षेत्र रक्षण पाहायला मिळते आपल्याला. सुंदर अशी गोलंदाजी. हेलिकॉप्टरचा प्रयत्न. हेलिकॉप्टर लँड झालाय खालीच एक टप्प्यावर. सुंदर असं क्षेत्र रक्षण सागर दळवी यांच्याकडून. मगाशी आपण पाहिलं सागर दळवी यांचा डिरेक्ट थ्रो. फिरोज अन्सारी 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 48. एक गडी बाद. या षटकात फिरोजने खर्च केल्यात 17 धावा. अतिशय महागड असं षटक गोलंदाजीसाठी. नवीन गोलंदाज सुहास. अतिशय सुंदर असा शॉट. चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. थोडस फंबल दीपक फरकडे. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करतायत सुहास तांबे. पहिला चेंडू 2 धावा. चेंडू जाऊन आदळतो या स्टँडवर. दोन चेंडूंमध्ये 3 धावा खर्च केल्यात सुहास तांबे यांनी. पुन्हा एकदा फिरकावून देण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. भिर 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 भिर. डीजे मास्टर. पुन्हा वळूया मॅच कडे. सुहास तांबे मागच्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर कमबॅकचा प्रयास करताना पुन्हा एकदा चेंडू हवेत. चेंडूच्या खाली दीपक फरकटे संघाचा कर्णधार. अतिशय सुंदर असा झेल टिपलाय दीपकने. सुंदर अशी गोलंदाज.
पिन फलंदाज महेश हुलावले. अतिशय सुंदर असा अष्टपैलू खेळाडू महेश हुलावले खरवई विभागातून बिलॉंग करतात. राजमुद्रा खरवईचे एक अतिशय उत्कृष्ट असे खेळाडू. शेवटचे 2 चेंडू मार्ग असतात. सुहास तांबे अवघ्या 4 चेंडूंमध्ये फक्त 9 धावा खर्च केल्यात. हेलिकॉप्टर शॉट महेश हुलावले पण हेलिकॉप्टर लँड झाले दीपकच्या समोर. हेलिकॉप्टर कव्हर रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न तिथे असफल झालेत महेश. फलंदाजी मार्कवर विकास. ओके 11 चेंडू मध्ये 28 धावा 3 षटकार. पुन्हा एकदा उंच उडवलाय ऑन साइडला चेंडू अवकाशात. चेंडू झालाय ड्रॉप. झेल टिपता नाही आलाय संजय यांना. अतिशय उंचावलेला चेंडू होता. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद 60 धावा. जित जाधव हे शिवसंबोध संघाचे अतिशय सुरेख अशी गोलंदाज. शॉर्ट बॉल आणि महेशने पोचावून दिलाय सीमा रेषा पार. A1 क्वालिटीचा BTCL षटकार डीजे. दुसरा चेंडू उडवण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर असा सुरेख असा षटकार पाहायला भेटला आपल्याला विकास याच्या माध्यमातून. लांब लचक षटकार 3 चेंडू. नवीन चेंडू तुम्हाला पुरवण्यात आला आहे. अतिशय सुरेख असा षटकार आपल्याला पाहायला भेटला विकास राजपहार याच्या माध्यमातून. अवघ्या 13 चेंडूंमध्ये 36 धावा. मित्रांनो मॅच बॉल आलाय. मॅच बॉल घ्यायचा आहे. पुन्हा वळूया मॅच कडे. 3 चेंडू शेवटचं षटक मार्गस्थ असताना 2 गडी बाद 73 धावा. लॉफ्टेड बॉल आणि लॉफ्टेड शॉट. चेंडू जातो सीमा रेषा पार. A1 क्वालिटीचा BTCL षटकार डीजे.
आइए षटकामध्ये धन्यवाद डीजे. डोळ्याचं पारणं फडणारी फलंदाजी या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाली. नजर फक्त आणि फक्त आकाशात जात होती, डोळे मात्र लाईटनी दिपत होते. 16 चेंडू मध्ये 54 धावांची केळी बॅट वरती करायची आहे. 16 चेंडू मध्ये 54 धावा तब्बल त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. लाजवाब फलंदाजी, अक्षरशः धूर काढलाय गोलंदाजा म्हणायला हरकत नाही. अशा प्रकारची गोलंदाजी आरसीबी ला मात्र या ठिकाणी नक्कीच परत माघारी परत असताना नजर मात्र खाली ठेवूनच माघारी परतावं लागेल, कारण जेव्हा जेव्हा फटके जात होते तेव्हा नजर मात्र फक्त उंचच हवेमध्ये दिसत होती. अशा प्रकारची फलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली. जर षटकारांचा विचार केला तर तब्बल या ओव्हरमध्ये तब्बल 5 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. शेवटच्या ओव्हरमध्ये 5 षटकार, 1 सिंगल आणि सलग 4 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. अप्रतिम फलंदाजी. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी ज्यापासून सुरुवात झाली ना त्यापासून मात्र इंटेंट मात्र साफ होता की आम्ही मात्र या समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला साफ करू, आणि मात्र या ठिकाणी तोच इंटेंट दाखवलाय. ओव्हरच्या शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 31वा आणि 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र 91, 2 गडी बाद आणि सत्र क्रमांक दुसरा या ठिकाणी नक्की चालू होतं. तत्पूर्वी ऐकूया एक सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. चला धन्यवाद. नक्कीच निश्चितपणे मैदानाच्या आतमध्ये एक चांगली लढत पाहायला मिळते. 91 धावांचं आव्हान आहे. एका बाजूला संघ जर आपण पाहतोय श्री साई सिद्धी संघ आणि आरसीबी संघ नक्कीच निश्चितपणे मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. श्री साई सिद्धी संघाने नक्कीच या ठिकाणी भर पूर्ण केली आहे. मागच्या सामन्यामध्ये नक्कीच अपयशी ठरले होते, पण या सामन्यामध्ये सांगितले की किती दमखम आहे बॅटिंग मध्ये, आणि मागच्या सामन्यामध्ये 75 धावा चेस करत असताना कुठेतरी पाठलाग करत असताना कुठेतरी कमी पडले, पण या मॅच मध्ये दाखवून दिलं की 75 धावा आम्ही देखील चेस करू शकतो, किंबहुना 91 धावा आम्ही बनवू देखील शकतो. आरसीबी संघासाठी मोठं आव्हान आहे 91 धावांचं. पाठलाग करत असताना निश्चितपणे पहिल्या चेंडू पासून मी तर म्हणीन
ज्यापासून निघाले आहेत ना त्यापासून फटकेबाजीचाच निर्णय घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल. ज्या प्रकारे आता मात्र T20 क्रिकेटमध्ये फलंदाजी केली जाते, पहिल्या चेंडूवरती षटकार चौकार पाहिला जातोय. कुठचाही फलंदाज जेव्हा पहिल्या चेंडूवरती षटकार चौकार मारतो तशा प्रकारची सुरुवात करणं नक्कीच गरजेचं आहे. सुरुवात विस्फोटक असेल तर मात्र शेवट देखील त्याच प्रकारे विस्फोट करावा लागेल. नक्कीच फलंदाजी करत असताना नक्कीच आपल्याला एक दीपक फरागे स्ट्राईक एंड वरती नक्कीच पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला संजू गोलंदाजीसाठी नक्कीच महेश पहिला चेंडू. यस लेट्स प्ले. पहिला चेंडू वेगवान भन्नाट वेगाने फेकला होता. तेच तर्रार गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळते. दुसरा देखील त्याच वेगाने फेकला गेलेला चेंडू. आता मात्र असं वाटतं की दीपक फरागे कुठच्या तरी दुसऱ्या खेळपट्टीवरती फलंदाजी करतायत, कारण ज्या प्रकारची फलंदाजी पहिल्या बॉल पासून होत होती ती फलंदाजी मात्र आता कुठेतरी पाहायला नाही मिळत आहे. तिसरा चेंडू प्रगतीपथावर असेल. हा फटका खेळला इनफिल्डच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक आहे, ताकद थोडीशी कमी पडली. एकच धाव असेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाहीये. एकच धाव मिळेल. संघाच्या श्री गणेशा मात्र एक धाव संख्येने नक्कीच होईल. 3 चेंडू 1 धावा. स्ट्राईक वरती आता मात्र संजूला आपल्याला पाहायला मिळणार आहे. फटका चांगला. फटका ऍक्च्युली खेळायचा चांगला होता, पण मात्र नक्कीच बाईच्या स्वरूपामध्ये कीपर कडून मिसफिल्ड होईल. नक्कीच 4 धावा नशिबाची साथ मात्र लागणारच आहे, पण इतकी पहिल्यांदाच लागेल ह्याचं नक्कीच मनामध्ये शंका होती. पण नक्कीच नशिबाची साथ या ठिकाणी मिळत असताना कुठेतरी एक चौकार षटकार शोधत असताना नक्कीच कीपर कडून चूक होत्या. बँक मध्ये कितीही पैसे असले तरी कसेही खर्च करून चालत नाही. तुम्हाला नक्कीच त्याच्यावरती ताबा ठेवावा लागतो. गोलंदाजाने अद्याप ताबा नक्कीच ठेवलाय. गोलंदाजी मध्ये कंजूस गोलंदाजी करत असताना पण यष्टीरक्षकाकडून झालेली चूक मात्र सुधारावी लागेल. संघाची धावसंख्या नक्कीच निश्चितपणे 5 पाहायला मिळते. चांगला फटका आहे. इनफिल्डच्या डोक्यावरून खेळून तर काढलाय. चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. चौकार. येस डीजे. खेळून काढलाय. 3 खेळाडू मात्र बॉलच्या मागे. बॉल मात्र गरंगळत चाललाय. बॉल रेस जिंकेल आणि 4 धावा या ठिकाणी निश्चितपणे मिळतील. हा येणारा अजून एक चौकार. येस टीजे. तर मैदानाच्या आतमध्ये जो बाईचा चौकार आला त्याच्यानंतर मात्र हात खुले केले गेले. संजूच्या माध्यमातून सलग 2 चौकार आले. संघाची धावसंख्या झाली आहे पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद 13. आणि जर आपण इथे पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 खेळाडू दीपक आणि संजूची जोडी मैदानाच्या आतमध्ये टिकणं फार गरजेचं आहे, कारण
नक्कीच तत्पूर्वी आपण डॉल्फिन 11 आणि अखिलेश 11 या दोन्ही संघाला टॉससाठी इन्व्हाइट करूया. एक 2 ते 3 मिनिटात दोघंही कर्णधार या ठिकाणी नक्कीच उपस्थित राहावे ही नम्र विनंती असेल. डॉल्फिन 11 संघाचे कर्णधार आणि अखिलेश 11 संघाचे कर्णधार श्याम यादव या ठिकाणी नक्कीच उपस्थित राहायचं विनंती असेल. दीपक फराके स्ट्राईक वरती षटक क्रमांक 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. बॅटची कडा लागली आहे. क्षेत्ररक्षक आहेत थर्डमॅन क्षेत्रामध्ये. आता मी दीपकच्या बॅटमधून जर विचार करतो ना तर फुलटॉस चेंडू मिस होत आहेत. त्याच्यामुळे ह्या जे चेंडू आहे ते तुम्हाला कॅपिटलाइज करणं गरजेचं आहे. कारण ह्या चेंडूवरती जर डॉट आले तर तुम्हाला चांगल्या चेंडूला सन्मानच्या ऐवजी तुम्हाला त्याच्यावरती देखील हल्ला चढवावा लागेल. त्याच्यामध्ये विकेट कुठेतरी जाण्याची शक्यता आहे. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू फिरेल. क्षेत्ररक्षक अडवतील. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावेल ते म्हणजे 14 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी ऑफसाईड दी ऑफस्टंप चेंडू टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितपणे केला. डॉल्फिन 11 संघाचे कर्णधार या ठिकाणी नक्कीच उपस्थित आहेत. उदाहरण एका बाजूला नक्कीच चांगला फटका त्याच्यामध्ये नक्कीच चौकाराच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला अखिलेश 11 संघ पाहायला मिळतो. एका बाजूला नक्कीच डॉल्फिन 11 संघ पाहायला मिळतो. दिनकर यादव मॅच रेफरी या ठिकाणी नक्कीच नाणेफेकीचा कौल करतील आणि कॉल करतील ते म्हणजे डॉल्फिन 11 संघाचे कर्णधार स्वप्नील हेड्स इज अ कॉल आणि टेल्स आला तर नक्कीच श्याम यादवला आपण नक्कीच विचारूया नक्कीच काय करणार. बॉलिंग करणार आम्ही. नक्कीच मॅच थोडीशी टफ होती. पहिला संघ ठरला ऑल आउट होणारा. बाउन्स बॅक करणं गरजेचं आहे कारण महत्वाची मॅच आहे. जिंकणं गरजेचंच आहे. काय सांगाल एकंदरीत टीमसाठी इथूनच काय मोटिवेशन स्पीच द्याल. मोटिवेशन जे सध्या सांगेल की चांगला खेळा. लास्ट मॅच चांगला खेळा. सिंग ब्रदर्स आहेत कारण वेगवान गोलंदाजीसाठी जाणले जातात. थोडेसे महागडे ठरले. अपेक्षा वेगळी होती. घडलं काही वेगळं. बॅटिंगमध्ये परफॉर्मन्स टाकू शकले नाही. स्वतःवर जबाबदारी आहे आता. एकंदरीत जर माइंडसेटचा विचार केला तर आता 60च्या पुढे जाण्याचा प्रयत्न असेल की सरळ पहिल्या चेंडूपासून अग्रेसिव्ह माइंडसेटने खेळले जाल. आता आम्ही बॉलिंग करत कमीत कमी धावांनी नक्कीच क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला एक चांगला निर्णय असेल आणि या ठिकाणी नक्कीच ड्यू फॅक्टर पण आपल्याला नक्कीच निश्चितपणे नंतर बघावं लागेल कारण या मॅच झाल्यानंतर ड्यू कुठेतरी पडण्याची शक्यता आहे. वळूया मॅचकडे. मैदानाच्या आतमध्ये अजून एकदा रंगतदार मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. त्यानंतरची मॅच नक्कीच अखिलेश 11 आणि डॉल्फिन 11 या दोन्ही संघांमध्ये. डॉल्फिन 11 संघाला देखील पराभवाचा सामना करावा लागला होता मागच्या मॅचमध्ये आणि अखिलेश 11 संघाला देखील. त्यामुळे कोणतरी जिंकेल ह्याच्यात काही दुमत नाहीये पण कुठचा संघ जिंकेल हे मात्र गुपित असेल. हा फटका या फटक्यावर मात्र विजयाची मोहर मात्र चिटकवली होती. हा फटका बाहेरच जाईल याची पूर्णपणे गॅरंटी घेतली होती बॅटनी आणि फलंदाजांनी मात्र षटकाराच्या दिशेने वाट लावली. नक्की छत्रपती शिवाजी महाराज यांचं नक्कीच संगीत आपण ऐकलात. समस्त राजांचे अधिपती म्हणून नक्कीच ओळखले तर जातातच आणि प्रत्येक मराठी माणसाचा नव्हे तर प्रत्येक भारतीयाचा स्वाभिमान म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी नक्कीच उल्लेख केला गेला. आणि या मॅचकडे मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहतोय 26वा धावफलकावरती नोंदवलं जाते. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झालं आणि परफॉर्मन्स ओव्हर या ठिकाणी निश्चितपणे पंचांकडून चाहूल आली आहे. परफॉर्मन्स ओव्हरशी आणि परफॉर्मन्स ओव्हरमध्ये या ठिकाणी नक्कीच आपल्याला 15 धावा करणं गरजेचं आहे. म्हणजे एक स्वतःला तुम्ही टार्गेट देता हे देखील तितकंच महत्वाचं आहे. लाईफमध्ये गोल आहे तर नक्कीच त्या गोलकडे करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आणि परफॉर्मन्स ओव्हर देखील तसंच आहे. क्रिकेटमधून नक्कीच आपल्याला लाईफ लेसन्स मिळत असतात. कशा प्रकारे शेवटपर्यंत हार न मानता शेवटपर्यंत चिकाटी ठेवून मात्र जिद्दीने लढत राहायचं
आयुष्यात देखील तसंच लढावं लागतं, तसं क्रिकेटच्या सामन्यामध्ये देखील शेवटपर्यंत लढावं लागतं. कुठचे सामने लवकर जिंकले जातात, कुठचे सामने शेवटला जाऊन देखील पराभवाचा सामना करावा लागतो. पण क्रिकेटमध्ये सामने असे फार येतात की ज्याच्यामध्ये तुमचा परफॉर्मन्स कधी अप असतो, कधी डाऊन असतो. पडलेल्या काळामध्ये स्वतःला सांगावं लागतं की उठावं लागतं, लढावं लागतं, जिंकावं लागतं. असे फार सिच्युएशन्स येतात. पण तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये वळत असताना नक्कीच आपण पाहतोय चेंडू चांगला आहे, फटका फसलाय, क्षेत्ररक्षकाकडून चूक नसती झाली, पहिले स्टार्ट घेतला असता तर कुठेतरी झेलबाद करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध झाली असती. 2 धावा या ठिकाणी नक्कीच मिळतील आणि 2 धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पुढे पोहोचेल ते म्हणजे 28 या आकड्यावरती. 28 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. एक चांगली बाद असेल, अद्याप विकेट गमावलेली नाहीये. 28वा धावफलकावरती नोंदवला जात आहेत 91 धावांचा पाठलाग करत असताना. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहेत फाईन लेगच्या इथून चेंडू ट्रॅव्हल होईल, अडवला जाईल, एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. दीपक फरागेचा जर अद्याप आपण विचार करतो त्याच्या बॅटमधून अद्याप मोठा फटका आलेला नाहीये. 8 चेंडू आणि 6 धावा. ज्या फलंदाजीची अद्याप गरज होती ती फलंदाजी तर अद्याप पाहायला मिळाली नाहीये. पण वेळ आहे तोपर्यंत नक्कीच निश्चितपणे या ठिकाणी फलंदाजी चांगली करावी लागेल, कारण संजूच्या खांद्यावरती एकट्याच्या जबाबदारी देऊन चालणार नाहीये. दोन्ही साईडनी बिग हिटिंग मशीन, रन मशीन करावं लागेल. संजू मात्र या ठिकाणी नक्कीच चांगली फलंदाजी करतोय. आता मात्र आव्हान आहे परफॉर्मन्स ओव्हरचं. पाहूया या चेंडूवरती काय घडतंय. हा देखील फटका चांगला होता, पण मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय, बॅटची कडा आणि हा येतोय नशिबाचा चौकार. येस टीश. धन्यवाद. मागच्या फिल्डर 2 चेंज केले जातात. जर आपण पाहिलं तर फाईन लेग आणि थर्डमॅन हलवण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच केला जातोय चौकार आल्यानंतर. गोलंदाजीमध्ये दमखम आहे, गोलंदाजीमध्ये धार आहे. हा फटका संजूच्या बॅटमधून येतोय, चेंडूला पाठवताय सीमारेषा पार. हा येतोय दिमागदार दर्जेदार फटका, षटकार. येस टीच. वाईटचा इशारा आलाय. दिशा भूल करण्याचा प्रयत्नामध्ये नक्कीच थोडीशी लाईन लेंथ भरकटत असताना नक्कीच पाहायला मिळते. संजूच्या बॅटिंगचा विचार करतोय तर संजूच्या बॅटिंग संजीवनी देण्याचं काम या ठिकाणी नक्कीच करते, कारण संजूनी अशा प्रकारे, कारण दीपक फरागेचा जर विचार केला दोन्ही खेळाडूंनी चेंडू मात्र सेम खेळलेत 8-8, पण धावा मात्र या ठिकाणी संजूच्या 28 आणि दीपक फरागेच्या 6 पाहायला मिळतात. हा देखील फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत, झेल मात्र या ठिकाणी सुटेल. 2 धावेचा प्रयत्न केला जाईल का की एकच धाव असेल. एकच धाव. मोठा फटका खेळावाच लागेल. इथून पुढे जर आपण विचार करतोय उलट्या गिनतीचा, तर आता गरज असेल ती म्हणजे 19 चेंडू आणि 51 धावांची. इथे जर मोठा फटका येतोय तर समीकरण कुठेतरी अवघड मधून सहज होत असताना पाहायला मिळेल, कारण यानंतरची टेप बॉल ओव्हर असेल. 15 झालेत, 5 धावा प्लस होतील निश्चितपणे. डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी नक्कीच होते. 5 धावा नक्कीच निश्चितपणे प्लस होतील परफॉर्मन्स ओव्हरच्या. या चेंडूवरती षटकार किंवा चौकार जरी आला असताना तरी मॅच पूर्णपणे शिडकाव आतमध्ये करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. आता मात्र या ठिकाणी जर आपण विचार करतोय ना तर
टेप बॉल ओव्हर. 46वा 18 चेंडू आणि 46 धावांची गरज असेल इथून पुढे. 18 चेंडू आणि 46 धावा. 18 चेंडू आणि 46 धावा झाल्यात आणि गरज असेल ती म्हणजे 18 चेंडू मध्ये 46 धावांची गरज असेल इथून पुढे. चला पंच थोडीशी सक्त ताकीद द्या. एवढा वेळ घेऊ नका मित्रांनो फलंदाजीमध्ये. थोडंसं सामना आपण स्पीडअप करूया. संध्याकाळच्या वातावरणामध्ये हा अत्यंत रोमहर्षक असा सामना नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलाय आणि नक्कीच कौतुक करावं लागेल प्रत्येक खेळाडूचं जो या स्पर्धेमध्ये सहभाग घेतो. कारण ही स्पर्धा मात्र नावारूपाला आलेली 2021 साली आणि त्यावेळी देखील हेच खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळाले होते. काही खेळाडू ऍड झालेत, काही खेळाडू नक्कीच निश्चितपणे आज खेळताना आपल्याला दिसत नाहीयेत, पण स्पर्धेचा मात्र या ठिकाणी पूर्णपणे विजय आहे. आणि या ठिकाणी विजय मात्र झालाय तो म्हणजे संदेश भुईरचा. पहिल्या चेंडूवरती त्रिफळा चित केला, यष्ट्या मात्र उडवल्यात आणि फर्निचर केलं डिस्टर्ब. येस डीजे. येस, वळूया मॅचकडे. मैदानाच्या आतमध्ये निश्चितपणे जर आपण पाहतोय संदेश भुईर या ठिकाणी चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती षटकार मारायच्या नादामध्ये नक्कीच आपली विकेट मात्र गमावली आहे आणि संदेश भुईरचा चांगली अचूक टप्पा. यू मिस आय विल डेफिनेटली हिट अशी गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली. आणि आता मात्र डावखुऱ्या त्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहायला मिळतोय सागर दळवी. एक चांगला खेळाडू या ठिकाणी निश्चितपणे मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि कशा प्रकारची फलंदाजी करतो हे पाहणं देखील तितकंच मजेशीर असेल. फील्डमध्ये थोडेसे चेंजेस आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट अँड राईट अँड कॉम्बिनेशन म्हटलं की फील्ड थोडीशी बदलावी लागते, पण या फिल्डिंग बदलण्याच्या ह्याच्यामध्ये वेळ कमी घ्या हीच विनंती असेल. थोडंसं फिल्डर्सनी देखील या ठिकाणी लक्ष द्यायचं की राईटी आल्यानंतर आपल्या ज्या जागेवर होतं त्या जागेवर जाऊन उभं राहायचं. लेफ्टी आल्यावर देखील पंचांचे हात समांतर धावा मिळतील. अवांतर अवांतर रूपात एकनी भर पडली आणि एक धाव देखील आले म्हणजे तब्बल 2 धावा या ठिकाणी निश्चितपणे मिळतील. डॉट चेंडू दीपक फरागेला आपण पाहतो बॅटला बॉल मात्र या ठिकाणी लागत नाहीये. कारण जर आपण विचार केला ना तर त्याच्या बॅटमधून धावा येणे गरजेचे आहे, अन्यथा नक्कीच ही मॅच मात्र गमवावी लागेल. सलग 2 चेंडू या ठिकाणी डॉट होत असताना पाहायला मिळतात. दीपक फरागेचा खेळीचा आपण वैयक्तिक विचार करतोय. 11 चेंडू मध्ये फक्त 6 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात म्हणजे तब्बल 5 चेंडू. येस, आपली विकेट गमवावीच लागेल कारण त्याची जागा घ्यायला दुसरा फलंदाज जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत चित्र मात्र तसंच पाहायला मिळालं. कारण स्वतःला प्रोत्साहित करायची गरज होती की
मी फटके लगावू शकतो, पण या ठिकाणी विकेट आपली बहाल केली असं कुठेतरी म्हणायला हरकत नाहीये, कारण दुसऱ्याला जागा देणं हे देखील तितकंच महत्त्वाचं होतं आता, कारण वेळ फार कमी राहिला मॅचमध्ये. जर आपण पाहतोय ना, दीपक फराके 12 चेंडूमध्ये तब्बल 6 धावा 50 स्ट्राईक रेटने की खेळी केली होती, पण मात्र निश्चितपणे विकेट बाद होतं. संदेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर, अद्याप चांगली गोलंदाजी नक्कीच त्याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाले. आणि जर आपण विचार केला संदेश भुईरचा, तर पहिल्या चेंडूवरती जेव्हा बोल्ड किंवा विकेट मिळते ना, तेव्हा मात्र कॉन्फिडन्स मल्टिप्लाय होतो आणि तोच कॉन्फिडन्स घेऊन मात्र नंतरचं षटक या ठिकाणी हाताळलं जातं. हा देखील डॉट चेंडू चित्र मात्र सेम कुठेतरी पाहायला मिळतं. डॉट चेंडू आणि डॉट चेंडू, फार डॉट चेंडू या ठिकाणी खेळतात. आणि इथे मॅच कुठेतरी आपण जर पाहिली ना, जेव्हा तुम्ही स्कोरबोर्ड बघाल तर डॉटचं पर्सेंटेज जे आहे ना ते फार हाय आहे. आणि 51 धावांचा पाठलाग करत असताना तुम्ही जर डॉट पर्सेंटेज असं ठेवलात, माफ करा 92 धावांचा पाठलाग करत असताना, हलकरीत्या चेंडू खेळून काढलाय, 2 धावेचा प्रयत्न या ठिकाणी असेल का? क्षेत्ररक्षक फार दूरवरून येत आहेत, एकच धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या साह्याने समीकरण बदलेल. समीकरण जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 12 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. इथून पुढे जर कुठेतरी असाही असा टोटल या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय, कारण 12 चेंडूमध्ये संदेश भोईरचं कौतुक करणं तितकंच गरजेचं आहे, कारण हे ओव्हर फार महत्वाची होती आणि अवघ्या फक्त आणि फक्त 3 धावा खर्च करून नक्कीच 2 विकेट त्यांनी नक्कीच प्रस्थापित केल्यात. आणि निश्चितपणे जर आपण पाहिलं ना, नवजोत गावकरच्या खांद्यावरती जबाबदारी दिली. नवजोत गावकरचं नाव आपण नक्कीच निश्चितपणे लेदर क्रिकेटमध्ये ऐकलं असेल, लायन्स क्रिकेट क्लब अकॅडमीकडून नक्कीच खेळलं जातं. तर टेनिस क्रिकेटमध्ये देखील आपण BTCLच्या माध्यमातून त्यांना वारंवार प्रत्येक सीझन खेळताना पाहिलं आणि त्याच प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. फटका फसलाय, फटका हवेमध्ये आहे, झेल ड्रॉप, 2-3 अटेम्प्ट करण्यात आले, पण मात्र नक्कीच झेल मात्र या ठिकाणी ड्रॉप झाला. हार्ड लक, आपण चांगला प्रयत्न, कारण या ठिकाणी झेल घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न पहिल्या फूट पासून, म्हणजे जोपर्यंत पहिला पाऊल पडला त्यापासून मात्र निश्चितपणे बॉलच्या दिशेने धावत गेले, पण थोडंसं जजिंगमध्ये थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं असावं आणि त्याच्याचमुळे ही झेल मात्र या ठिकाणी घेण्यामध्ये यश संपादित झालेलं नाही आहे. चला, सामना थोडा स्पीडअप करा मित्रांनो, प्रत्येक चेंडूवरती थांबणं आणि हे योग्य नाही. तुम्हाला सामना थोडं स्पीडअप करावाच लागेल, कारण जरी ही मॅच क्रुशियल असली तरी टाइम लिमिट मध्ये संपवणं देखील तितकंच गरजेचं आहे. चला पंच, थोडासा आपण सामना देखील तुमच्या वतीने स्पीडअप करूया, थोडंसं तुमची एक्सरसाइज देखील करूया. पळत जागेवरती येत असताना नक्कीच नक्कीच DJ
चला वळूया मॅचकडे पुन्हा एकदा. नवजोत गावकर या ठिकाणी नक्कीच चेंडू घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत, दूरवरून येतील. एकच धाव त्या ठिकाणी असेल, दुसरा धाव्याचा प्रयत्न करतील पण एकच धाव मात्र त्या ठिकाणी मिळेल. आता एकेका धावेनी काही घडणार नाहीये. फटका फसला. क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही आहे. लोअर फुलटॉस चेंडू होता आणि लोअर फुलटॉसचा मात्र या ठिकाणी समाचार घेण्यामध्ये असफल ठरला. सुहास तांबेला आपण बॅटिंगवरती पाहतोय, त्यांच्या बॅटमधून देखील तेवढा धावा जेवढा पाहिजे तेवढा वेगाने मात्र येत नाहीये. चांगली गोलंदाजी या ठिकाणी निश्चितपणे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जर आपण पाहिलं वेगापेक्षा जास्त कटर्सला या ठिकाणी महत्त्व दिलं जात आहे. नवजोत गावकरला माहिती आहे आता विकेट जरी मिळाली नाही तरी पण जेवढे डॉट चेंडू टाकू तेवढे विकेट समानच त्याचे महत्त्व आहे आणि त्याचंच महत्त्व मात्र या ठिकाणी दाखवत असताना आता मात्र फुलटॉस चेंडू होता. क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहे. संदेश झेल टिपलाय. नवजोतच्या खात्यामध्ये जाणारी ही पहिली विकेट. येस टीचे फिरोजला आपण लगेच ऍक्शन मध्ये पाहतोय. फटका लाजवाब खेळलाय. चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. हा येतोय दिमागदार दर्जेदार फटका. डिसिजन पेंडिंग असेल. सक्त ताकीद आहे. तुम्हाला देखील कठोर राहणं देखील तितकंच गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण थोडीशी मुभा दिली तर नक्कीच एका ठिकाणी सर्व खेळाडू आपल्याला एकट्ठे होताना दिसतील. त्याच्यामुळे नक्कीच करण पुंगाडे इन ऍक्शन मध्ये 6 चेंडूमध्ये 36 धावा करायच्या आहेत. तर कशा रोखायच्या आहेत तर मला तर वाटतं करण पुंगाडेला सांगायची गरज नाहीये, त्याला देखील माहिती आहे. 5 चेंडू आणि 36 धावा, एक लिगल डिलिव्हरी आणि मॅच पूर्णपणे या ठिकाणी नक्कीच पकडमध्ये या ठिकाणी श्री साई सिद्धी संघाच्या. कारण जेव्हा 91-92 धावा जेव्हा तुम्ही करताना त्या परवेळा नक्कीच आपण पाहत असतो गोलंदाजी करणाऱ्या संघाला नंतर नक्कीच एक मुभा असते, स्पेस असते. त्या गोलंदाजीमध्ये ते गोलंदाजी करू शकतात. आपले कटर्स आणि डॉट चेंडू देखील त्या ठिकाणी वापरले जातात आणि त्या ठिकाणी नक्कीच मध्ये षटकार येतो. कुठेतरी लेट झालाय का हे प्रश्नचिन्ह नक्कीच आपल्याला पाहावं लागेल. कारण जे पहिले डॉट चेंडू झाले, डॉट पर्सेंटेजचा जर आपण विचार केला तर तब्बल 50% ते माफ करा 30% ते 40% डॉट चेंडू या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाले. दीपक फरागे असतील, सुहास तांबे असतील, थोडीशी स्लो इनिंग त्यांच्या माध्यमातून सुरुवातीला पाहायला मिळाली. अजून एक षटकार, अजून एक षटकार आणि अजून एक षटकार. अजून एक सलग येणारा हा दुसरा षटकार असेल. येस टीजे 5 चेंडूमध्ये 36 धावा करतात आणि एक नो चेंडू पडतो आणि त्याच्यानंतर बॅटिंग करणारा संघ जिंकतो. कुठेतरी त्याच दिशेने वाटचाल केली जाते का
हे पाहणं देखील तितकंच गरजेचं असेल नाही, कारण करण पोंगाडेने म्हटलं की मी मात्र 2 चेंडू खोलवर टप्प्याचे टाकल्यानंतर हा चेंडू मात्र अखूट टप्प्याचा टाकून मात्र बॅटच्या बाहेर आवाक्याच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच केला गेला. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी निश्चितपणे झाला. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल आणि 2 चेंडूंमध्ये गरज असेल ती म्हणजे 24 धावांची. औपचारिकता फक्त आता मॅच मधल्या कुठेतरी शिल्लक असताना आपल्याला पाहायला मिळतील. चांगलं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईन वरती नक्कीच पाहायला मिळालं. चला त्याच बॅट्समननी कृपया करून थांबलात तर बरं होईल, कारण शेवटचा चेंडू आहे. एक चेंडू मध्ये 24वा. औपचारिकता मॅच मधला कुठेतरी शिल्लक असताना पाहायला मिळतील. नक्कीच लेट पण थेट नाही आलाय फटका, लेट पण आलाय आणि नक्कीच निश्चितपणे सामना जिंकलाय तो म्हणजे श्री साई सिद्धी संघाने षटकार मारून देखील हा सामना नक्कीच गमावलाय तो म्हणजे आरसीबी या संघाने. जिंकलेल्या संघाचे मात्र हार्दिक हार्दिक अभिनंदन, हारलेल्या संघाचे मात्र तितकेच कौतुक. येस, नेक्स्ट मॅच कडे वळत असताना नक्कीच डॉल्फिन विरुद्ध अखिलेश 11 संघ एक तडफदार मॅच नक्कीच पाहायला मिळेल, ह्याच्यात काही दुमत नाही. नक्कीच मॅच कडे वळूया. नेक्स्ट कॉम्बॉक्स मध्ये इन्व्हाइट करूया तन्मय याने या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विकास राजभर. नक्कीच विकास राजभरनी यायचा आणि आपले मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणि मेडल कलेक्ट करायचे आहे. कॉम्बॉक्स मध्ये ऐकूया एक नक्कीच नवीन आवाज. तन्मय. धन्यवाद स्वराजदा. मी तुमचा साथी समालोचक तन्मय तुमचं स्वागत करतो BTCL ऑल स्टार रत्न एडिशन सीझन 12 मध्ये.